IIB आता टॉपचं आहे ना, त्यामुळे IIBच आम्ही निवडले. नमस्कार, आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये. आणि आपण IIBच्या कोल्हापूर येथील ब्रँचच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. माझं नाव यश संदीप माने आहे. मी कोल्हापूरमध्ये जातो. IIB PCM या बॅचमध्ये मी शिकत आहे. येथील सर्व शिक्षक खूप चांगले शिकवतात व काही डाऊट असल्याने आपल्याला ते स्वतः वैयक्तिक वेळ देऊन आपले डाऊट क्लिअर करतात. IIBबद्दल आमच्या गावातल्या 1-2 दीदी होत्या, त्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. येथील फॅकल्टी, येथील रिझल्ट्स, त्यामुळे मला वाटलं IIB इज गुड चॉईस. रिझल्ट चांगला आहे, माझ्या मुलाला समजतंय, तो सगळं चांगलं सांगतो, समजते वगैरे, शिकवण्याची पद्धत चांगली आहे, समजतं त्याला. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहेत. होय आहे. नमस्कार, मी पृथ्वीराज सचिन जाधव. मी कोळीवाडीतून आलो आहे. इथून 10 किलोमीटर अंतर आहे. तरी PCMसाठी मी अकॅडमी चॉईस करतो. तरी 2-3 अकॅडमी बघितल्या तर IIB ही फास्ट अकॅडमी आम्हाला भारी वाटली. तिथे PCMसाठी फिजिक्ससाठी 2, केमिस्ट्रीसाठी 2 शिक्षक आणि मॅथ्ससाठी 1. परंतु एक आहे मॅथ्ससाठी, ते मॅथ PCMसाठी बेस्ट अकॅडमी ही आहे. नाही, मला सजेशन आमच्या सरांकडून मिळाली, आमच्या शाळेच्या सरांकडून. त्यांची मुलगी आता 12वीला आहे आता. मग त्यामुळे सरांनी मला सांगितलं की IIBमध्ये बघ म्हणून. त्यानंतर IIBची फास्ट एक्झाम दिल्यानंतर ॲडमिशन इथंच केलं. मग कारण मला येथील IIBचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते खूप आवडली. म्हणजे IIBचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे DSP, डाऊट सॉल्विंग पॉईंट. DSPमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे पर्टिक्युलरली डाऊट सॉल्व केले जातात. तसेच येथे दर संडेला टेस्ट घेतले जातात. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. मी जत तालुक्यातील उमदी या गावातून आहे. माझं नाव वैष्णवी लकापा शिरगटी. किती किलोमीटर आहे इथून 250. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स तिन्ही आवडतात, पण मोस्ट बायोलॉजी. IIBची अशी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती 2 महिन्यापूर्वी पेपरला. तर PCMसाठी बेस्ट अकॅडमीचे रिझल्ट्स बघितले. PCMचे जे मीन्स जे ॲडव्हान्स या वेळेला 2025चा 3 सिलेक्ट झाल्यात IITN. मग बेस्ट अकॅडमी IITसाठी IITला जर मला जे ॲडव्हान्स क्रॅक करायचं असेल तर मला IIB फास्ट ही अकॅडमी JEEसाठी प्रिपेअर करतो. JEEसाठी प्रिपेअर करतो. मला खात्री आता IIB सोबत राहून अशी खात्री वाटते की मी हमखास सिलेक्ट होईल. IIBमध्ये खरं तर माझा पहिले मोठा भाऊ होता, त्याचं खूप चांगल्या कॉलेजला सिलेक्शन झालं. मग मी तेव्हाच ठरवलं की मी सुद्धा IIBलाच जाणार. आता खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, फॅकल्टीसुद्धा छान आहे, मॅनेजमेंटची टीमसुद्धा खूप छान सपोर्ट करते आणि DSPला सुद्धा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मुलगा एक मुलगी. माझी मुलगी आहे इथे. काय PCB करते IIBमध्ये आणि दर्जेदार शिक्षण संस्था असल्यामुळे मी इथे ॲडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे मोठा डिसिजन आहे करिअरसाठी तुमच्या मुलीचा. हां, मोठा डिसिजन आहे. हां, चांगले शिक्षण आहे, अकॅडमी चांगले आहे, त्यामुळे नामवंत आहे, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे. आता रिझल्ट कसा आहे, काय इम्प्रूव्हमेंट आहे मुलीच्या? हां, आत्तापर्यंत तिची सुधारणा चांगली आहे शिक्षण, म्हणजे चांगलं आहे तिचे रिपोर्ट चांगला आहे तिचे. तुम्ही तिला विचारलात की कधी काय? हां, विचारलं ते शिक्षण चांगलं आहे म्हटले, समजते म्हटले. मी मला इथे पूर्ण वेळाच्या अपेक्षा आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत मुलीकडून? हां, तिने व्यवस्थित पास व्हावं, चांगले मार्क घेऊन. माझी अपेक्षा एम्सची आहे आणि आता IIBमध्ये आल्यापासून अशी खात्री वाटू लागली की माझं एम्सला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नक्की सिलेक्शन होईल. समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन नाही समजला तरी ते रागवत नाहीत, परत जेवढं समजेल तेवढं समजावत जातात आणि नाही समजलं तर आपण परत DSPला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण टीम खूप सपोर्ट करते. आणि मी कोल्हापूर शहरातून बिलॉंग करतो. IIB का निवडलं? IIB तर माझ्या अंकलने सजेस्ट केलेलं मला की इथं शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जाते आणि पेपरातही मला न्यूजमध्ये कळालेलं. हो, मी इथं हॉस्टेलवर आलेले आहे. कारण IIB हे बेस्ट आहे नीटसाठी, JEEसाठी सुद्धा आहे. माझे फ्रेंड्स काही IIBमध्ये आल्या होत्या, त्यांचे स्टडी जो बघून मला असं वाटलं IIBसाठी आपल्या स्टडीसाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे मी IIB चूज केलं. म्हणजे फ्रेंड्सने तुला सजेशन दिलं होतं? फ्रेंड्सला पण दिलं आणि परत मी IIBचं सगळं बघितलं सुद्धा, ॲडव्हर्टाईजमेंट त्यांचे किंवा त्यांचे जे मॉड्यूल्स वगैरे ते सगळे आहेत, त्याच्यामुळे मी इथे चूज केलं. नाही, खूप चांगलं आहे. सगळे मॅनेजमेंटले जे टीचर्स आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. आपण जेव्हा DSPमध्ये जातो तेव्हा ते समोरून एकदम चांगल्या प्रमाणे ते आपल्याला डाऊट सॉल्व करतात, ते करून सुद्धा देतात प्रत्यक्ष.
खूप चांगले आहेत सगळे आणि माझा जसं आईवडिलांशी संबंध आहे तसंच ह्या टीचरांसोबत आहे. IIBच का निवडलं? IIB म्हणजे एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट आहे, शिकवणं चांगलं आहे. कोणाकडून तुम्हाला माहिती झाली होती? नाही, मी स्वतः इथं भेटायला आलतो आलेली, त्यामुळे त्यांची आणि अगोदर नाव आहे ना महाराष्ट्रामध्ये यांचं, त्यामुळं व्यवस्थित शिक्षण म्हणा किंवा समजून घेणं विद्यार्थ्यांना आन्सर वगैरे शिकवलं जातं. खूप अकॅडमीला व्हिजिट केलं बट जेव्हा मी IIBमध्ये फर्स्टला ॲडमिशन घेतलं तेव्हा जेव्हा ब्रिज कोर्स चालू झाला त्या स्टार्टिंगला इथले IIBची जी पूर्ण टीम आहे, सर फिजिक्स, केमिस्ट्री किंवा जे मॅथ्स, त्यांचे कन्सेप्ट्स आणि ज्या प्रकारे त्यांनी शिकवतात ते क्लिअरली फिट होते डोक्यामध्ये. सो मला इथली जी टीचिंग मेथड आहे ती खूप आवडली म्हणून मी ते ॲडमिशन घेतलं. ॲक्सेप्टेशन चांगलं आहेत, सर वगैरे पण चांगलं शिकवतात. फिजिक्स पण मला आधी भीती वाटत होती फिजिक्सची, पण आता चांगलं आहे. फिजिक्सची भीती तुझी जी गेली ते कोणत्या सरांमुळे? नाव घेऊ? दुबे सरांच्यामुळं मला फिजिक्स सोपं जातं आहे. प्रशांत सरांच्यामुळं पण फिजिक्स खूप सोपं जातं आहे. चांगलं आहे फिजिक्स वगैरे. थिंक JEE, थिंक IIB. माझं नाव मोरवी उमेश कदम. मी आवळी या गावातून आलेले आहे आणि मी आत्ता 11वी PCMमध्ये शिकत आहे. मागच्याच आठवड्यामध्ये IIBमधून जे IITला सिलेक्ट झाले होते त्यांचा सत्कार घेतलेला. त्याचसोबत त्यांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स दिलं. त्यांच्याकडून आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळालं. त्याचसोबत माझ्या आईबाबांकडून किंवा IIBकडून आम्हाला नेहमीच मोटिवेशन दिलं जातं. जसे प्रत्येक सर जेव्हा शिकवायला येतात तेव्हा प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सांगतच असतात. प्रत्येक वेळी मोटिवेशन हे देतच असतात. थिंक IIB, थिंक JEE, थिंक IIB. तर माझे नाव साहिल भीमराव कांबळे. मी राहणार पोंबरे, तालुका पन्हाळा. मी JEEची तयारी करण्याचा निर्णय 10वीतून घेतला. यावेळी मी अनेक अकॅडमीमध्ये फिरलो. त्यामध्ये या सर्व अकॅडमीमध्ये मला IIB अकॅडमी बेस्ट वाटली, कारण येथे असणारे शिक्षक स्टाफ, येथील मॅनेजमेंट खूप चांगले आहे. येथे होणाऱ्या महापाठसारख्या एक्झाममुळे आपल्याला माफक फीजमध्ये हाय क्वालिटीचे शिक्षण प्राप्त होते. म्हणून IIB ही सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही थिंक नीट और थिंक JEE देन थिंक IIB. माझं नाव समीक्षा विठोबा मुंगुरकर. मी मूळची चंदगड तालुक्यातील कालकुंद्रा या गावातील आहे. मला नीट एक्झाम क्रॅक करून डॉक्टर व्हायचं माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांना एक नवी दिशा देण्यासाठी मी IIB अकॅडमी निवडली. मी IIBबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IIB ही अकॅडमी निवडली आहे. मी इंटरनेटवरून IIBबद्दल माहिती मिळवली होती. आम्हाला म्हणजे नीट 10th झाल्यानंतर नीट करायचं असं ठरलं माझं. मग त्यानंतर IIB आम्हाला हे करण्यात आलं, सांगण्यात आलं अकॅडमी. माझे इथले एक सिनियर्स होते, त्यांनी सांगितलं. माझं नाव सुरभी पाटील आणि मी कोल्हापूरमधूनच आले आणि इथं आल्या पहिला मला माझ्या सिनियर्सकडून IIBबद्दल ऐकायला मिळालं. मग माझे बाबा डॉक्टर असल्यामुळे इथे पहिला चौकशी करून घेतली की कसे आहे मॅनेजमेंट, कसं आहे वगैरे. त्यामुळे मग इथं मॅनेजमेंट आणि रिझल्ट्स खूप चांगले येत होते म्हणून मी इथं ॲडमिशन घेतलं. मी भोगावती येथून येते. मी IIB निवडलं कारण मला चांगलं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न करायचे आहेत. JEE CETसाठी प्रयत्न करते. सजेशन दिलं की IIB? तसं IIBचं नाव खूप ऐकलं होतं, त्यामुळं कोल्हापूरमध्ये एक चांगली ब्रांच म्हणून निवडलं. माझं नाव भक्तिसागर भांडवले. मी कोल्हापूर प्रॉपर इथलीच आहे. IIB का निवडलं? आधी भरपूर लोकांकडून जेव्हा IIB कोल्हापूरमध्ये नवीन आली तेव्हाच ऐकलं होतं महाराष्ट्राचा महाब्रँड आहे आणि PCBसाठी सगळीकडूनच पॉझिटिव्ह रिॲक्शन आलेल्या होत्या. मग आता तू शिकत आहेस IIBमध्ये, कसा एक्सपिरियन्स आहे? फॅकल्टीज कसे आहेत? फॅकल्टी सगळे PCB सगळे फॅकल्टी आहेत ते एकदम टॉपचं शिकवतात. त्यांच्या नोट्समधनं बाहेर आत्तापर्यंतच्या नीटच्या आत्तापर्यंतच्या पेपर्समध्ये तरी काही आलेलं नाही आहे. त्यामुळे पूर्ण रिलायबल कंटेंट जे NCERTच्या बाहेर असणार आहे ते पण आमच्याकडून करून घेतात. टेस्टचं पॅटर्न चांगलं असल्यामुळं पाठची पण रिव्हिजन होत राहते. माझं नाव सिद्धी नानासू साळुंकी. आणि IIB का निवडलं? काय करत आहे? मला JEE करायचं आहे. JEEमधून मला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. मग माझा IIBवरती पूर्ण विश्वास आहे. IIB म्हणजे गॅरंटी विश्वासाची आणि ओरिजिनल निकालाची. त्यामुळे मी IIBमध्ये प्रवेश घेतला आहे. IIBबद्दल कोणी सांगितलं?
IIB-बद्दल मला बरेच शिक्षकांनी आमच्या सांगितलं की खूप चांगल्या अकॅडमी आहे, तिथं खूप छान तयारी करून घेतली जाते आणि निकालाची 100% गॅरंटी आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स खूप छान आहे. इथले शिक्षक खूप छान शिकवतात. कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपल्याला DSPमध्ये जाऊन आपण विचारू शकतो. माझं नाव आर्या आनंद कदम आहे आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेली आहे. खास नीटच्या तयारीसाठी मी इथे आलेली आहे. IIB-मध्ये प्रवेश घेताना अनेक लोकांकडून मी IIB-विषयी प्रतिक्रिया ऐकल्या, त्या मला भरपूर आवडल्या आणि मग म्हणलं एकदा करूनच बघूया. त्यासाठी मी इथे प्रवेश घेतला आहे. पहिल्या 4-5 दिवसातच अनुभव चांगला आला, ह्यामुळे मी पुढे चालू ठेवण्याचा विचार केला. शिक्षकांबद्दलचं कम्युनिकेशन, इथली शिकवण्याची पद्धत, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आता माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी हे करूच शकते. इथे DSPमध्ये रोज डाऊट विचारून मी माझ्या शंका सोडवून घेते. शिक्षकसुद्धा चांगलं सहकार्य करतात, त्यामुळे माझी आता पूर्ण गॅरंटी आहे की मी डॉक्टर होणारच आणि माझं ड्रीम आहे की मला एम्स दिल्लीला जायचं आहे. यासाठी मी माझे पूर्ण कष्ट करीन. शिक्षकांची साथ आहेच, त्यासोबत मी माझे कष्टसुद्धा चालू ठेवीन. IIB पहिला तरी मला डॉक्टरेट करण्यासाठी एक चांगली अकॅडमी वगैरे पाहिजे होती, जे स्टुडंट्सकडे बऱ्यापैकी लक्ष देईल किंवा आपले स्टडीज बरोबर होणार. तशा ह्याने IIB मी निवडली. कारण की मला त्या IIBचे कसा एक्सपिरियन्स आहे तुझा IIB-मध्ये? IIB-मध्ये आता चांगला एक्सपिरियन्स आहे, कारण की डाऊट्स वगैरे नीट सॉल्व्ह होतात. मॉड्यूलचे क्वेश्चन्स, त्यातले डाऊट्स हे बरोबर क्लासमध्येच घेतले जातात आणि टीचिंग पण खूप चांगलं करतात. बाकी स्वतःकडून काय एक्सपेक्टेशन आहेत आणि कोणता फेवरेट सब्जेक्ट आहे तुझा? स्वतःकडून तर एक्सपेक्टेशन्स आहेत चांगलेच की चांगल्या स्कोअरने आपण एम्स कॉलेजमध्ये जावे आणि फेवरेट सब्जेक्ट ऑफकोर्स फिजिक्स. माझं नाव आशना नईम अत्तार. मी कसबा वाळवे म्हणजेच राधानगरी तालुक्यातून बिलॉंग करते. IIB का निवडलं? IIB का निवडलं ह्याच्या आधी सांगण्याआधी मी सांगेन की माझी इथं बहीण होती, सो तिने मला PCB हा विषय मी घेणार म्हटल्यानंतर तिने मला इथून खूप साऱ्या चांगल्या कॉमेंट्स दिल्या की इथं खूप छान शिकवतात, PCB विषय आणि PCM विषय खूप छान शिकवतात, त्यामुळे तू इथं ॲडमिशन घे. तिच्याकडून मला इथली खूप इन्फॉर्मेशन मिळत राहिली, कारण की DSPचं टायमिंग असेल, स्टडी अवर्स असतील, टीचरांची शिकवण्याची पद्धत असेल, या सगळ्या विषयाबद्दल तिने मला खूप छानरित्या समजावून सांगितलं होतं. त्यामुळे माझा विश्वास थोडा IIB-वरती वाढला होता आणि मी पहिलीच अकॅडमी माझी जिथं डिसिजन घेतला की IIB-मध्येच घ्यायचं आहे आणि म्हणून मी इथं आहे. IIB की स्टडीज़ बहुत अच्छी है, रिज़ल्ट भी बहुत अच्छा है. लातूर नांदेड़ का जो रिज़ल्ट था ना, उसके पर मैंने IIB कोल्हापुर में एडमिशन लिया. मैं फलक इरशाद फराज, मैं कोल्हापुर से ही. ओके, व्हाई IIB? IIB मतलब इनका रिज़ल्ट अच्छा लगा था, मैंने मतलब देखा था गूगल पे, तो रेटिंग्स भी अच्छी थी, फैकल्टी भी इनकी अच्छी है, तो फिर इसलिए मैंने इसको चूज़ किया. माझं नाव अरिशा अबुलखेर शेख आहे आणि मी कोल्हापुरातलीच आहे. ओके, काय IIB चूज केलं? 10th नंतर IIBचा रिझल्ट मी बघितले की नीटचा रिझल्ट खूप चांगला आलेला, म्हणून मी डिसाईड केले की मी IIBमध्ये जॉईन होणार.